नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। बातमीपत्राची सुरुवात करण्याआधी बघूया ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत। अमरावतीत आज आणखी 5 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आता कोरोना संक्रमितांची संख्या ही 275 झाली आहे आणि आज 6 रुग्णांना बरे करून घरी पाठवण्यात आले आहेत। आता एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 172 झाली आहे। एक नजर टाकूया अमरावतीच्या आजच्या आकड्यांवर। जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात मार्च पासून 15,881 नागरिकांची तपासणी झालेली आहे। 5,368 सॅम्पल्स पाठवण्यात आले आहेत, तर यामधील 4,920 सॅम्पल्स निगेटिव्ह आले आहेत। प्रलंबित अहवाल 67 आहे, तर 108 सॅम्पल्स हे पुन्हा पाठवण्यात आले आहे। आज अमरावतीत आणखी 5 रुग्णांची भर पडून कोरोनाबाधितांचा आकडा हा 275 वर पोहोचला आहे। या 5 रुग्णांमध्ये सकाळी 3 रुग्ण हे वडाळी, समाधाननगर, अचलपूर, काकडा तालुक्यातील 3ही पुरुष आहेत, तर दुपारी आलेले 2 रुग्ण हे चावली चौक बडनेरा येथील महिला आणि फ्रेजरपुरा येथील 12 वर्षीय मुलाचा समावेश आहे। मात्र आज कोविड रुग्णालयातून 6 व्यक्तींना बरे करून घरीही पाठवण्यात आले आहे। यामध्ये पॅरेडाइज कॉलनीमधील 45 वर्षीय पुरुष, अचलपूरमधील 46 वर्षीय पुरुष, रतनगंजमधील 64 वर्षीय महिला, हनुमाननगरमधील 36 वर्षीय महिला, तर मसानगंजमधील 36 वर्षीय महिला आणि 50 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे। आतापर्यंत कोविड रुग्णालयातून 172 व्यक्तींना डिस्चार्ज करण्यात आले आहे। कोविड रुग्णालयात 85 रुग्ण हे सुपर स्पेशालिटीमध्ये व 2 रुग्ण हे नागपूर जीएमसी मध्ये दाखल आहेत। एकूण 87 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत 16 रुग्णांचा मृत्यू झालाय। परतवाडा अचलपूर येथील एका 60 वर्षीय महिलेला सतत ताप आल्याने नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांना नागपूर येथील कोविड रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे आणि त्यांचा स्वॅब घेण्यात आला। त्यांची रिपोर्ट ही पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेणे सुरू आहे। तसेच प्रतिबंधित क्षेत्र प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी दिली आहे। कोविड योद्ध्यांनी सकारात्मक ऊर्जेच्या निर्मितीसाठी तसेच पोलीस जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी SRPF येथे ध्यानधारणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणारे तसेच सतत बंदोबस्त ड्युटी यामुळे पोलीस जवानांवर ताण वाढला असतो, तेव्हा त्यांचा ताणतणाव घालवण्यासाठी योगा व्यायामासोबतच ध्यानधारणा करणे आवश्यक आहे, असा उपक्रम महिला व बालकल्याण मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला। या माध्यमातून जवानांमध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होणार आणि असे मेडिटेशन प्रशिक्षण पोलीस जवानांसाठी नियमितपणे राबवले जाईल, असे यावेळी ॲडव्होकेट यशोमती ठाकूर म्हणाल्यात। कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशात आणि राज्यात थैमान घातले आहे, मात्र अशा संकटाच्या परिस्थितीतही कोविड योद्धा म्हणजे पोलीस जवान आपले कर्तव्य चोख बजावित आहे। पोलीस जवानांनी मी सुरक्षित राहणार आणि देशाचीही सुरक्षा करणार असा सकारात्मक विचार अंगीकारून ध्यानधारणेच्या माध्यमातून तणावाला दूर सारावे, असे आवाहन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज केले। एक वेगळं संकट मानवजातीवर आलेलं आहे। हे काय अमरावतीपुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं किंवा हिंदुस्थानापुरतं नाही, पण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये एवढासा जीवाणूने एवढा हाहाकार घातलेला आहे की अख्खी पृथ्वीने बंद करून टाकली। या संकटाच्या काळामध्ये तुम्ही सगळेजण कोविड योद्धा म्हणून खूप सुंदर काम करताय, त्याची खरंच तारीफ केली पाहिजे। आता मी तुमच्या सर्वांशी बोलत होते आणि त्यांनी त्यांच्या भाषणामधून सांगितलं की तुम्ही किती महिने परिवारापासून दूर राहता आणि सातत्याने या देशाची सेवा करत असतात। या
कोविडच्या काळामध्ये देखील तुम्ही खूप मोठी आणि चांगली भूमिका या ठिकाणी करताय, या ठिकाणी निभावताय आणि खऱ्या अर्थानं योद्धा म्हणून फील्डवर तुम्ही आहात. तुमचे खूप खूप आभार. पोलिसांचा तणाव घालून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ठिकठिकाणी ध्यानधारणा प्रशिक्षणाचे आयोजन होत आहे. आज राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9च्या कॅम्प परिसरात ध्यानधारणा प्रशिक्षणाचे उद्घाटन ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बलाचे समादेशक लोहित मत्तानी, सहाय्यक समादेशक प्रभाकर शिंदे, MB नेवारे, प्रशिक्षक शिवाजी कुचे यांच्यासह बलाचे जवान यावेळी उपस्थित होते. यावेळी सतत बंदोबस्त ड्युटी यामुळे पोलीस जवानांवर ताण वाढला आहे. हा ताणतणाव घालवण्यासाठी योगा व्यायामासोबतच ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. या माध्यमातून जवानांमध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होईल. आज आयोजित केलेले मेडिटेशन प्रशिक्षण पोलीस जवानांसाठी नियमितपणे राबवले जाईल, असेही पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सांगितले. तसेच पोलीस जवान शारीरिकरित्या फिट व त्यांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असल्यामुळे जवानांनी कोरोनावर मात केली आहे. देशावर कुठलेही संकट येवो, पोलीस जवान हा देश सेवेसाठी नेहमी तत्पर असतो. वर्षातील 12 महिन्यांपैकी 9 महिने राखीव पोलीस बलाचा जवान हा कुटुंबापासून दूर असतो. कर्तव्य बजावत असताना त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होताना दिसून येतो. तेव्हा ध्यानधारणाचे प्रशिक्षण नियमित दिल्या जाणार, असे समादेशक मत्तानी म्हणाले. तसेच ध्यान करताना साधली जाणारी एकाग्रता, अनुभवाला येणारी निरामय शांतता व ताणतणावाचे निरसन यातून आमचे मनोबल उंचावले. कोविड-19 आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत आम्ही बाहेर जिल्ह्यात बंदोबस्ताला गेलो होतो. या प्रशिक्षणाने मनोबल उंचावण्यासाठी मदत झाली. आम्ही पुन्हा देश सेवेसाठी नव्या दमाने सज्ज होत आहोत, असे जवानांनी यावेळी सांगितले. त्या दिवशी पोलीस लोकांचा आम्ही रिस्पॉन्स पाहिला की मेडिकल सायन्सचं नॉलेज असताना जर एखाद्या डॉक्टरच्या डोळ्यात श्वास घ्यायला कोरोना वॉरियर्स परिचारिका मनीषा कांबळे यांनी 10 दिवस सुपर स्पेशालिटी कोविडमध्ये सेवा देऊन घरी परतल्यावर त्यांच्यावर पुष्पवर्षाव करण्यात आला. अमरावती बडनेरा येथील कोरोना वॉरियर्स सौ मनीषा कांबळे ह्या शासनाकडून आरोग्य विभागातर्फे 10 दिवस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती कोविड-19 बॅच 5 वर्क इन ICU वार्ड येथे कार्यरत आहे. यांनी कोरोना रुग्णांची सेवा केल्यानंतर त्यांच्या कार्यसेवेकाळात पुष्कळ कोरोना रुग्णांना चांगली सेवा देऊन त्यांना बरे करून घरी पाठवलेत आणि त्यानंतर 14 दिवस स्वतः क्वारंटाईन राहून पुन्हा 24 दिवसानंतर सुखरूप घरी परतल्यात. या देशसेवेबद्दल त्यांचा महाराष्ट्र खासगी प्रवासी बस चालक व वाहक संघटनेचे अध्यक्ष दिलीप पंजाबराव भोगे व संघटनेचे इतर सभासद यांच्याकडून आणि इतर नागरिकांकडून सुद्धा कोरोना वॉरियर्स सौ मनीषा कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. समाधान भेटलं की ज्या रुग्णांमध्ये आम्ही सेवा केली त्या ते चांगले बरे होऊन घरी गेलेले आहेत. आणि माझी ड्युटी ICU मध्ये होती. सगळ्यात म्हणजे हायरिस्क या ठिकाणी सगळेच पॉझिटिव्हच असतात केसेस आणि सगळे व्हेंटिवर पेशंट असतात. आणि अशा रुग्णांमध्ये मी सेवा देऊन आलेली आहे आणि काही पुष्कळ रुग्ण घरी बरे होऊन गेलेले आहेत. याबद्दलचं समाधान आमच्या सर्व टीमला आहे. कोविडची आमची 5वी बॅच होती आणि सगळे रिपोर्ट आजच आम्हाला प्राप्त झाले आणि निगेटिव्ह असल्याच्याने आज आम्ही 10 दिवस क्वारंटाईनमध्ये होतो आणि आज आम्ही आमच्या घरी सुरक्षित वापस आलो. याबद्दल देवाच्या नावाला प्रथम मी धन्यवाद देते.
नगरसेविका तथा माजी महापौर संध्याताई टिकले यांच्या उपस्थितीत दस्तूरनगरमधील मनपा दवाखाना येथे नागरिकांना सेवा देणाऱ्या मनपाच्या डॉक्टर्स, आशा सेविका तसेच सफाई कामगार कर्मचारी यांना युवा सेनेद्वारे व डॉक्टर असोसिएशन तर्फे औषधी वाटप करण्यात आले। दस्तूरनगर येथील महानगरपालिका दवाखाना येथे होमिओ असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर शरद झुनगरे व युवा सेना गोपालनगर यांच्या संयुक्त विद्यमाने होमिओपॅथी औषधी वाटप करण्यात आल्या। यावेळी हिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर शरद झुनगरे, शिवसेना दस्तूरनगर प्रभागचे वासुदेव अवसरे, साईनगरचे विभाग प्रमुख वसंत गोरखेडे, सागर निंबेकर, युवा सेना गोपालनगर विभाग प्रमुख शंतनू झुनगरे, स्वप्नील उके तसेच मनपा दवाखान्यातील डॉक्टर विकास हिवसे, डॉक्टर प्रतिभा आत्राम, डॉक्टर मधुसूदन निर्मल, डॉक्टर जोसेफ पीटर, स्मिता इंगडे, शीला परतेती तसेच स्वास्थ्य सुपरवायझर संजय देशमुखसह सफाई सेविका कामगार यांच्या उपस्थित औषधी वाटप करण्यात आल्यात। तसेच यावेळी नगरसेविका तथा माजी महापौर संध्याताई टिकले यांचीही उपस्थिती होती। अमरावती शहरातील बुधवारा पंचशील चौक सराफा या परिसराची पाहणी आज जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी केली। या परिसरातील काही भाग महानगरपालिकेच्या वतीने सील करण्यात आला आहे। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दक्षता बाळगावी व प्रशासनाला सहकार्य करून प्रशासनाने दिलेल्या प्रत्येक सूचनेचे पालन करावे। तसेच नागरिकांना आता अतिदक्षता घेणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले। या परिसरातील नागरिकांनी घरातच राहावे आणि सर्दी, ताप, खोकला असे कुठलेही लक्षण आढळणाऱ्या नागरिकांचा सतत पाठपुरावा व आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलेत। पुन्हा एकदा बघूया आजच्या ठळक बातम्या। हे बातमीपत्र इथेच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा सिटी न्यूज।